सुखो बुद्धामुपां सुखासधम्मदेशना सुखासंगससामगी समगानं तपो सुखो। सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्मोपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या च्या भागात आपण बघितलं होतं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामधला पहिला भाग बघितला होता आपण जन्मापासून ते परिव्राज्यपर्यंत। तर त्याच्यात बघितला आपण कुळ, पूर्वज आणि सिद्धार्थ गौतमाचा जन्म। आज आपण समोर बघणार आहोत असित मुनीचे आगमन। असित मुनीचे आगमन ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता। आता कालच्या भागात जसं आपण पाहिलं की सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी वनामध्ये झाला होता। तर तेव्हा या बालकाचा जन्म जेव्हा झाला त्यावेळी असित नावाचा एक तपस्वी होता, ऋषी होता एक असित नावाचा। तर तो हिमालय पर्वतावर राहत होता। असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील दवे बुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहे व त्याचा प्रतिध्वनी चोहोकडे उमटत आहे। म्हणजे जो असित मुनी होते, जो ऋषी होते, त्यांनी असे पाहिले की अंतरिक्षातील जे दवे आहेत ते बुद्ध बुद्ध या शब्दाचा असा ध्वनी करीत आहेत, आवाज काढत आहेत आणि त्याचा प्रतिध्वनी हे चोहोकडे उमटत आहे। म्हणजे बुद्ध बुद्ध हे नाव चारही कोपऱ्यात चारही दिशेने ऐकू येत आहे। त्याने पाहिले की ते आपली वस्त्रभूषणे मिरवीत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहे। त्याने विचार केला, जो आता असित मुनी आहे, जो ऋषी आहे, त्या ऋषीने विचार केला ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी जाऊ का, तेथे मी का जाऊ नये। आता जो असित मुनी आहे, जो ऋषी आहे, त्याने असा विचार केला की बा बुद्ध बुद्ध शब्द जो आहे हा चारही कोपऱ्यातनी त्याचा ध्वनी म्हणजे आवाज येत आहे, चारही कोपऱ्यात त्याचा आवाज येत आहे। मग हा जो सिद्धार्थ गौतमाचा जो जन्म झाला, जे त्यांच्या जन्माचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी मी जाऊ की नको असा विचार त्या असित मुनीला पडला। त्याने आपल्या दिव्यदृष्टीने सर्व जम्बूद्वीपाचे निरीक्षण केले तेव्हा शुद्धोधनाच्या गृहीत तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत हे त्याला दिसले। त्या ऋषीने काय केलं, जो असित मुनी होता त्यानं काय केलं की आपली जी दिव्य दृष्टी आहे त्याच्या दिव्य दृष्टीने त्यानं पूर्ण जम्बूद्वीप म्हणजे पूर्ण पृथ्वी, पूर्ण जम्बूद्वीपाचं निरीक्षण केलं। तेव्हा शुद्धोधनाच्या गृही म्हणजे जिथं ज्या जागेवर शुद्धोधन राहत होते त्या राजगृहामध्ये तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले आहे असे त्या असित मुनीला दिसून आले। अंतरिक्षातील सर्व देव हर्षनिर्भर झाले आहे हे त्याला दिसले। आता अंतरिक्षातील जेवढे काही देव असतील हे हर्षनिर्भर झाले आहेत म्हणजे त्यांना खूप आनंद झाला आहे असे त्या असित मुनीला दिसून आले। म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोधनाच्या गृही आला। ऋषीने खूप विचार केला की आपण जायला पाहिजे की नको, आणि खूप विचार केल्यानंतर त्यानं दिव्य दृष्टीने पूर्ण जम्बूद्वीपाचं त्यानं निरीक्षण केल्यानंतर त्यांनी ठरवलं की त्याचा जो पुतण्या होता नरदत्त हा असित मुनीचा पुतण्या होता। तर त्या ऋषीने विचार केला की आपल्या पुतण्याला घेऊन नरदत्ताला घेऊन आपण जे राजा शुद्धोधन ज्या जागेवर राहतात त्यांच्या गृही आपण गेलं पाहिजे। नरदत्ताला घेऊन तो शुद्धोधनाच्या गृही आला आणि त्यांच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभा राहिला। जे प्रवेशद्वार होतं शुद्धोधनाच्या गृहाचं, जे प्रवेशद्वार होतं त्या द्वाराजवळ येऊन तो उभा राहिला। तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला, अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा। आता जे असित मुनी आहे आणि त्याचा पुतण्या नरदत्त हे दोघेही जेव्हा शुद्धोधनाच्या दाराजवळ राजगृहाजवळ गेले तेव्हा त्यांना लाखोची गर्दी कधी दिसली, लाखोच्या संख्येने तिथं लोक दिसले। तर तेव्हा जो द्वारपाल असते म्हणजे जे सेना असते, सेवक असते दरवाजाजवळ, तर त्याच्याजवळ जाऊन तो ऋषी म्हणाला की अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी आला आहे, तपस्वी दाराजवळ उभा आहे। तेव्हा तो द्वारपाल शुद्धोधनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला, महाराज दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले
आहे ते आपणाला भेटण्याची इच्छा व्यक्त करीत आहे. आता जो द्वारपाल होता, जो सेवक होता, तो शुद्धोधनाजवळ आला आणि राजाला म्हणाला की द्वारपालाजवळ एक वृद्ध व्यक्ती ऋषी उभा आहे आणि त्यांनी बा खूप इच्छा, म्हणजे तुमच्यासोबत भेटण्याची इच्छा त्यांनी दाखवली आहे, इच्छा व्यक्त केली आहे. राजाने अशीत मुनी करता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला त्या ऋषींना आत येऊ दे. आता द्वारपालाने जेव्हा शुद्धोधनाला सांगितलं, शुद्धोधनाला सांगितल्यानंतर शुद्धोधनाने त्यांच्या आसनाची म्हणजे बसण्याची व्यवस्था केली आणि द्वारपालाला शुद्धोधन म्हणाले की जा आणि त्या ऋषींना आत घेऊन ये. तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल अशीत मुनीला म्हणाला कृपा करून आत चला. आता तो द्वारपाल त्या ऋषीला बोलवण्यासाठी बाहेर आला आणि त्यांना म्हणाला की तुम्ही आता आत चला. अशीत मुनी शुद्धोधन राजाजवळ गेला व त्याच्या पुढे उभा राहून विजय असो राजा, तुझा विजय असो, तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्धर्माने चालव. असं कोण म्हणते? असं अशीत मुनी राजाला, शुद्धोधन राजाला म्हणते की राजा तुझा विजय असो. तेव्हा शुद्धोधनाने अशीत मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरता आसन दिले. अशीत मुनी शुद्धोधना राजाजवळ गेला व त्याच्या पुढे उभा राहून विजय असो असं राजा म्हणाला आणि तेव्हा जे शुद्धोधन राजा आहे त्यांनी अशीत मुनीला साष्टांग नमस्कार केला, साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरिता आसन दिले. अशीत मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोधन आगमनाचा काय हेतू असावा बरे, आपण इथे येण्याचे काय कारण आहे, असे शुद्धोधन त्या अशीत मुनीला विचारतात. म्हणजे साष्टांग नमस्कार घातल्यानंतर आणि त्यांच्या जागेवर ते स्थानापन्न झाल्यानंतर म्हणजे त्यांच्या जागेवर बसल्यानंतर शुद्धोधन राजा त्या अशीत मुनीला विचारतात की बा आगमनाचा काय हेतू आहे, म्हणजे तुमचं येण्याचं काय कारण आहे. अशीत ऋषी शुद्धोधनाला म्हणाला राजा तुला पुत्र प्राप्ती झाली आहे, तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथं आलो आहे. तेव्हा तो अशीत मुनी राजाला म्हणतो की तुला पुत्र झालेला आहे आणि त्या पुत्राला पाहण्यासाठी, त्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेनेच मी इथं आलो आहे. शुद्धोधन म्हणाला मुनिवर बालक आता झोपला आहे, थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का. आता जे शुद्धोधन आहे ते शुद्धोधन त्या अशीत मुनीला म्हणतात की मुनिवर बालक आता झोपलेला आहे, म्हणजे माझा पुत्र बा आता झोपला आहे, तुम्ही थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा करा, म्हणजे थोडा वेळ तुम्ही वाट पहा तो झोपेत उठेपर्यंत. तर ऋषी म्हणाला राजा असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाही. त्याच्यावर राजानं जेव्हा म्हटलं की बा बालक झोपलेला आहे, पुत्र झोपलेला आहे, तुम्ही थोडा वेळ वाट पहा, तर त्याच्यावर अशीत मुनी काय उत्तर देते की असे थोर पुरुष जास्त वेळपर्यंत झोपत नाही. हे थोर महात्मे स्वभावातच जागृत असतात, म्हणजे त्यांचा स्वभावच असा जागृत असतो. इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली. म्हणजे जसंही त्या अशीत मुनीनं म्हटलं की बा असे महात्मे जास्त वेळपर्यंत झोपत नाही, त्यांच्या स्वभावातच जागृतपणा असते असं म्हणताच त्या बालकाने जागे होण्याची चाहूल दाखवली, म्हणजे हालचाल केली. बालक जागे झालेले पाहता शुद्धोधनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले. आता जसे सिद्धार्थ गौतम झोपेतून उठले त्या बालकाला त्यांनी उचलून शुद्धोधनाने त्या ऋषी समोर आणले. अशीत ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा त्या पुरुषाच्या 32 लक्षणांनी व 80 शुभचिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले. ऋषीने जसंही अशीत मुनीने जसंही बालकाकडे पाहिलं तसं त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी निरखून पाहिलं की या महापुरुषाच्या 32 लक्षणांनी आणि 80 शुभचिन्हांनी म्हणजे त्या बालकामध्ये त्यांना दिसले. त्यांनी पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्यांच्यापेक्षाही शतसहस्त्र पटीने अधिक दैत्यमान आहे. जेव्हा आता त्या अशीत मुनीने त्या बालकाकडे बघितलं तेव्हा त्या ऋषीच्या लक्षात आलं की 32 लक्षणांनी तर पूर्ण आहेतच ते, पण 80 शुभचिन्हांनी सुद्धा युक्त आहे. अशीत ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले, निसंदेह या पृथ्वी तलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे. आता जसंही ऋषीने त्यांचे लक्षण 32 लक्षण आणि 80 शुभचिन्ह जसेही लक्षात घेतले, त्यांच्या लक्षात आलं
तेव्हा त्या बालकाला बघता क्षणी त्यांच्या तोंडातून निघालं निसंदेह म्हणजे कुठलाही संकोच न करता त्यांनी त्यांच्या मुखातून शब्द निघाले की या पृथ्वी तलावर हा अलौकिक पुरुष जन्माला आलेला आहे, अवतरला आहे असे म्हणून अशीत मुनीने आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला. आता जेथे आसनावर अशीत मुनी आसनावर बसलेले होते तर जशी त्या बालकाची गोष्ट अशीत मुनीच्या लक्षात आली तर ते त्यांच्या जागेवरून आसनावरून उठले आणि त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले. आता अगोदर साष्टांग नमस्कार घातल्यानंतर त्या बालकाला आपल्या हातात घेतलं आणि हातात घेतल्यावर ध्यानमग्न झाले म्हणजे ध्यानाच्या स्थितीत ते. अशीत ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहिती होती. गौतमाप्रमाणे महापुरुषांच्या 32 लक्षणांनी युक्त असलेल्यांच्या पुढे 2च मार्ग असतात. म्हणजे अशीत मुनीला पूर्वीची सुपरिचित म्हणजे ओळखीची आणि म्हणजे माहिती असलेली भविष्यवाणी अगोदर त्यांना त्याची जाणीव होती की गौतमाप्रमाणे महापुरुषांच्या 32 लक्षणं म्हणजे गौतमाप्रमाणे अगोदरही ज्या महापुरुषांच्या मध्ये 32 लक्षणं होती तर त्यांच्या पुढे फक्त 2च मार्ग होते, तिसरा मार्ग कुठलाही नव्हता. जर तो संसारी जीवनात राहिला तर तो चक्रवर्ती सम्राट होईल, पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल. आता तो अशीत मुनी म्हणतो की बा गौतमाप्रमाणे अगोदरही 32 लक्षणे युक्त असलेले जे महापुरुष आहेत त्यांच्या बाबतीतही अशा गोष्टी समजा घडलेल्या आहेत की त्यांच्या समोर 2च पर्याय राहतात. 2 पर्याय, तिसरा पर्याय राहत नाही. तर ते 2 पर्याय कोणते? जर तो संसारी जीवनात राहिला तर तो चक्रवर्ती सम्राट होईल आणि जर त्याने गृहत्याग केला, जर त्याने संसार त्याग केला, संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल. असे 2च पर्याय त्या महापुरुषापुढे राहतात असे त्या ऋषीला दिसून आले. आता अशीत ऋषीला खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही. आता जे अशीत मुनी होते त्यांना पूर्णपणे खात्री होती की हा बालक काही संसारामध्ये राहणारा नाही, गृहस्थ जीवन जगणारा नाही. त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाळीत दीर्घ निश्वास टाकून तो ऋषी रडू लागला. आता त्या बालकाकडे जेव्हा त्या ऋषीने बघितलं तेव्हा ते अश्रू आपल्या डोळ्यातून म्हणजे त्याच्या डोळ्यातून अश्रू पडू लागले, अश्रू निघू लागले. तेव्हा अशीत मुनी अश्रू ढाळी व दीर्घ निश्वास टाकीत रडत आहे हे शुद्धोधनाने पाहिले. जेव्हा अशीत मुनी रडत होते त्यांच्या डोळ्यातून जेव्हा अश्रू येत होते तेव्हा शुद्धोधनाचं लक्ष त्या अशीत मुनीकडे गेलं. अशीत मुनी रडत असलेला पाहून शुद्धोधनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुळतेने अशीत मुनीला विचारले. आता शुद्धोधनात जसंही अशीत मुनीला रडताना पाहिलं तसं शुद्धोधनाच्या अंगावर रोमांचक उभे राहिले म्हणजे आपण म्हणतो ना अंगावर काटे उभे राहिले तसं रोमांच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुळतेने अशीत मुनीला विचारले की हे मुनीवर अशा रीतीने का रडत आहात, अश्रू का ढाळीत आहात. तेव्हा शुद्धोधन अशीत मुनीला विचारतात की बा तुम्ही अशा रीतीने का रडत आहात, अश्रू का ढाळीत आहात, दीर्घ निश्वास का टाकीत आहात. माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना. आता जसंही अशीत मुनीच्या डोळ्यातून अश्रू आले, डोळ्यातून अश्रू आल्यानंतर शुद्धोधनाला प्रश्न पडला की बा अशीत मुनीच्या डोळ्यातून अश्रू कशासाठी आले असेल, माझ्या बालकाचं माझ्या पुत्राचं जे भविष्य आहे हे निर्विघ्न असेल ना की बाबा त्याच्या संसारात की त्याच्या जीवनामध्ये कोणतं विघ्न आहे म्हणूनच या बालकाला माझ्या पुत्राला पाहिल्याबरोबर अशीत मुनीच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. असे अनेक प्रश्न शुद्धोधनाच्या मनात फिरत होते. हे ऐकून ऋषी म्हणाला, राजा मी बालकासाठी रडत नाही, त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे, मी रडतो आहे तो माझ्यासाठी. आता जसंही शुद्धोधनाने प्रश्न विचारला अशीत मुनीला जसाही प्रश्न विचारला तर तो अशीत मुनी काय म्हणते की राजा मी बालकासाठी रडत नाही, तुझ्या पुत्रासाठी मी रडत नाही, त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे, त्याच्या संसारात त्याच्या जीवनामध्ये कुठलंही विघ्न नाही, पण मी रडतो आहे ते माझ्या स्वतःसाठी रडत आहे असं तो अशीत मुनी शुद्धोधनाला म्हणतो. शुद्धोधन राजाच्या मनात पुन्हा प्रश्न येते का बरं शुद्धोधन राजाने विचारले. तेव्हा ऋषी उत्तरला म्हणजे ऋषीने उत्तर दिलं मी वयोवृद्ध झालो आहे, मी आता म्हातारा झालो आहे, माझे आयुष्य आता संपत आलं आहे, माझं आयुष्य आता संपत आलं आहे,
निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च व सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल. तदनंतर आजवर या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकले नाही ते धर्मचक्र प्रवर्तन हे बालक जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करील. आता अशित मुनी शुद्धोधनाला सांगत आहे की मी बा स्वतःसाठी रडत आहे. या बालकाच्या जीवनात कुठलंही विघ्न येणार नाही. याचं आयुष्य जे आहे याचं आयुष्य हे निर्विघ्न आहे. पण मी आता वयोवृद्ध झालो आहे, मी आता म्हातारा झालो आहे, माझं आयुष्य जे आहे आता हे आयुष्य आता संपत आलं आहे. निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून म्हणजे त्या अशित मुनीला पूर्ण खात्री होती की ते जे बालक आहे सिद्धार्थ जे गौतम आहे हे पूर्णपणे बुद्ध होणार होते आणि परमोच्च सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल. आजपर्यंत या पृथ्वी तलावर जे कोणी काही करू शकले नाही असं महान कार्य त्यांच्या तत्वाचा उपदेश हे करतील. ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक, मध्ये कल्याणकारक आणि अंती कल्याणकारक असाच असेल. आता ऋषीमुनी राजाला काय म्हणतो, शुद्धोधन राजाला ऋषीमुनी म्हणतो की ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील म्हणजे बा कोणतंही धार्मिक कार्य असेल त्या धार्मिक कार्याची धार्मिक जीवनाची जर त्यानं घोषणा केली तर आपण म्हणतो ना आरंभ म्हणजे त्याची सुरुवात, त्याचं मध्य आणि त्याचं अंत हे तिन्ही जे आहे हे तिन्ही सुखकर म्हणजे कल्याणकारी राहतील. ते शब्द व त्या शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र असंच असेल. म्हणजे त्यांनी धार्मिक जीवनाची तो जो बालक आहे तो मोठा झाल्यानंतर धार्मिक जीवनाची त्यानं घोषणा केली म्हणजे सुरुवात केली तर त्याची सुरुवात, मध्य आणि अंत हे तिन्ही कल्याणकारकच राहतील. त्याचा शब्द व शब्दाचा भावार्थ म्हणजे त्या शब्दाचा अर्थ शुद्ध आणि पवित्र असाच राहील. प्रत्येक शब्दाचा अर्थ हा शुद्ध आणि पवित्र असा राहील. आता ऋषीमुनी उदाहरण देतो की ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते. म्हणजे असं म्हणतात उंबराला फुलं आलेलं अजून कोणी बघितलं नाही पण उंबराला फुलं येतात. तर तसं ऋषीमुनी उदाहरण देतो की ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल क्वचितच म्हणजे एकदम कमी प्रमाणात येते, कमी वेळी आणि स्थळी म्हणजे मोजक्याच जाग्यावर आणि मोजक्याच वेळी ते कोणाला असं दिसते. पण दिसलं की नाही हात करत नाही माहित नाही उंबराचे फूल तर असं ऋषी उदाहरण देत आहे. त्याचप्रमाणे असंख्य पर्व कालानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. म्हणजे उंबराला जसं मोजक्याच वेळी मोजक्याच स्थळी म्हणजे मोजक्याच जाग्यावर मोजक्याच वेळेत उंबराला जसं फूल येते तसं मोजक्याच वेळी आणि मोजक्याच स्थळी बुद्धाचा जन्म हा उदयास येतो. त्याचप्रमाणे राजा हा मुलगा सुद्धा निसंशय परमज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःख सागरातून तरुण नेऊन परमसुखाची स्थिती प्राप्त करून देईल. आता तो ऋषी म्हणतो की राजा हा मुलगा जो आहे हा मुलगा सुद्धा निसंशय म्हणजे बा कशाचाही संशय म्हणजे कशाचीही शंका नसताना परमज्ञान प्राप्त करून घेणार आहे आणि परमज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करणार आहे. आणि असंख्य जीवांना म्हणजे जेवढे काही जीव असतील मानवी जीव असो किंवा प्राणी मात्र असो असंख्य जीवांना दुःख सागरातून तरुण नेऊन परमसुखाची स्थिती म्हणजे जी स्थिती जे प्रसंग आहे त्या जागेवर परमसुखाची स्थिती प्राप्त करून देईल असं ऋषी राजाला सांगत आहे. परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून मी रडतो आहे. त्या ऋषीने जेवढं अशित मुनीने जेवढं काही उदाहरण दिलेलं आहे का मी आता म्हातारा झालेलो आहे, माझं आता वय आता संपत आलेलं, माझं आयुष्य आता संपत आलेलं आहे. त्यांनी उदाहरण दिलं की उंबराचं फूल जसं मोजकं कमी वेळेत आणि कमी जागेवर जसं ते उंबराचं फूल उमलते तसंच कमी वेळेत आणि कमी स्थळावर म्हणजे जाग्यावर बुद्ध हे उदयास येत असतात. आणि म्हणजे त्यांना जसं पूर्ण त्यांची भविष्यवाणी असं समोर माहिती आहे तर ते म्हणत आहेत की बा मी आता यांना बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून मी रडतो आहे. आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घ निश्वास टाकीत आहे कारण मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही. म्हणजे ते म्हणतात की बा मी असा दीर्घ निश्वास टाकत आहे आणि माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहे. तर त्याचं कारण असं की हा जो आता बालक आहे हा
समोर जाऊन जी संबोधी प्राप्त करणार आहे, सम्यक संबोधी जे प्राप्त करणार आहे आणि अनेक असंख्य जीवांना तो दुःखातून मुक्त करणार आहे, दुःख सागरातून मुक्त करणार आहे. परंतु या बुद्धाला पाहण्यासाठी मी या जगात नसेन, म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहे, असा तो अशीत मुनी शुद्धोधन राजाला समजावून सांगतो. आता हे जेव्हा बुद्ध होतील तेव्हा मी पूजा करावयास जिवंत राहणार नाही, म्हणून मी निश्वास टाकत आहे. तदनंतर राजाने त्या थोर अशी ऋषीला व त्याचा पुतण्या नरदत्त त्याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले. आता ऋषी मुनीचं बोलणं झाल्यानंतर त्या अशीत मुनी सोबत जो त्याचा पुतण्या जो नरदत्त आला होता, त्या नरदत्ताला आणि अशीत मुनीला असं दोघांनाही यथायोग्य म्हणजे जे त्यांच्यासाठी बा भोजन योग्य आहे असं यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले. त्यांना वस्त्रदान दिले, भोजनदान देऊन त्यांना संतुष्ट केले आणि वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घातल्या. तेव्हा अशीत मुनी त्याचा पुतण्या नरदत्त त्याला म्हणाला, नरदत्ता, जेव्हा हे बालक बुद्ध जायचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊ, त्याच्या ज्ञान मार्गाचा अनुग्रह कर, ते तुला सुख शांतीचे व कल्याणप्रद ठरेल. असे म्हणून अशीत मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला. आता त्या अशीत मुनी सोबत जो त्याचा पुतण्या आला होता नरदत्त, तर त्या नरदत्ताला तो ऋषीमुनी काय म्हणतो की नरदत्ता, जेव्हा हा बालक बुद्ध झाल्याचे तुला समजेल, म्हणजे जेव्हा तू ऐकशील, जेव्हा तुला कल्पना येईल किंवा तुझ्या असं कानावर येईल का बातमी येईल की बा आता हा बालक हा बुद्ध झालेला आहे, तेव्हा तू या बालकाजवळ ये, या बुद्धाजवळ ये आणि ज्ञान मार्गाचा अनुग्रह कर. जो ज्ञान मार्ग आहे तो त्या मार्गाचा तू स्वीकार कर, ते तुला सुख शांतीचे व कल्याणप्रद ठरेल. तू जर त्या ज्ञान मार्गाचा अनुग्रह केला म्हणजे त्या ज्ञान मार्गाचा जर तू स्वीकार केला तर ते तुझ्यासाठी सुख शांतीचं ठरेल आणि कल्याणप्रद ठरेल. असे म्हणून अशीत मुनीने शुद्धोधन राजाची अनुज्ञा घेतली, म्हणजे त्यातून अनुमती घेतली आणि तो जो अशीत मुनी आहे तो आपल्या आश्रमाकडे निघाला. आता आपण पाहू महामायेचा मृत्यू. 5व्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. आता 5 दिवस झाले, 5 दिवसानंतर नामकरण विधी करत असतात. 5 दिवस झाले तर 5 दिवसानंतर नामकरण विधी ही त्या बालकाची करण्यात आली आणि त्या मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्याचे गोत्रनाम हे गौतम होते. गोत्रनाम हे त्याचं गौतम होतं, म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले. सिद्धार्थाचं 5व्या दिवशी नामकरण विधी करण्यात आली, म्हणजे नाव ठेवण्यात आलं. तर त्या बालकाचं नाव काय ठेवलं होतं सिद्धार्थ आणि त्यांचं गोत्र जे आहे ते गोत्र नाव गौतम असं होतं. तर त्या बालकाचं नाव सिद्धार्थ गौतम या नावाने त्यांना ओळखल्या जाऊ लागलं. मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असताना महामाया एकाएकी आजारी पडल्या. म्हणजे जेव्हा 5व्या दिवशी त्यांचं नामकरण विधी करण्यात आलं त्याच दिवशी नामकरण विधी समारंभ म्हणजे कार्यक्रम चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले. म्हणजे दुखणे जे आहे ते दुखणे महामायाचे वाढू लागले. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोधनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलविले आणि म्हटले. आता 5व्या दिवशी जशी नामकरण विधी झाली त्याच दिवसाला महामाया आजारी पडली. पण महामायेला समजलं की आता आपला अंतकाळ जो आहे आता आपला जवळ आलेला आहे, आपलं आयुष्य जे आहे आता आयुष्य आपलं आता मोजकं असं राहिलेलं आहे हे तिनं ओळखलं आणि शुद्धोधन व प्रजापती यांना आपल्या रुग्णशय्येजवळ जिथं ते आराम करत होती आजारी असताना तिथं आपल्या रुग्णशय्येजवळ त्याला त्या दोघांनाही बोलावलं आणि त्यांना म्हटलं की माझ्या मुलाबद्दल अशीत मुनीनं जे भविष्य वर्तविलं आहे ते खरं होईल याचा मला विश्वास वाटत आहे. म्हणजे आता अशीत मुनीनं जे काही भविष्य सांगितलं आहे ते महामायेला सुद्धा माहीत असेलच आणि महामायेने शुद्धोधनाला आणि प्रजापती जसं आपण कालच्या भागात बघितलं की शुद्धोधनासोबत जो अगोदर विवाह झाला होता प्रजापती महामायेची बहीण होती, वडील बहीण होती. तर तिने शुद्धोधनाला आणि प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलावलं आणि त्यांना सांगितलं अशीत मुनीनं जे काही भविष्य केली आहे आपल्या मुलाबद्दल आपल्या बालकाबद्दल मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की ते पूर्ण खरी ठरेल. म्हणजे त्यांनी पूर्ण विश्वास दाखवला
की अशीत मुनीने जे काही सांगितलं आहे हे 100% पूर्ण खरं होईल याच्यावर माझा विश्वास आहे. मला फक्त दुःख एवढंच वाटतं की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही. आता ऋषी मुनींच्या मनात जसा प्रश्न निर्माण झाला होता की बा हे जे बालक आहे हा बालक समोर मोठा होऊन हा संबोधी प्राप्त करणार आहे, बुद्ध होणार आहे, पण याला पाहण्यासाठी किंवा याची पूजा करण्यासाठी मी जिवंत नसेल. तसाच प्रश्न महामायेच्या मनात सुद्धा आला की बा आपण आता अशीत मुनीने जी भविष्यवाणी केलेली आहे हे भविष्यवाणी पूर्ण ठरणार आहे, खरी ठरणार आहे, परंतु ते पाहण्यासाठी मी जिवंत नसेल असा प्रश्न महामायेच्या मनात आला. म्हणजे महामायेच्या मनात आला म्हणजे त्यांनी शुद्धोधनाला आणि प्रजापतीला ते बोलून दाखवले. माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल, परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालन पालन होईल की नाही व त्याच्या भवितव्याला अनुकूल क्षण त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल की नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही. आता महामायाला विचाराला महामाया म्हणते की माझं जे बाळ आहे आता हे बाळ लवकरच मातृहीन होणार आहे, म्हणजे याच्या डोक्यावर जो मायेचा पदर आहे हा लवकरच हटणार आहे, मातृहीन होणार आहे, बालक जो आहे तो पोरक होणार आहे, परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचं काळजीपूर्वक लालन पालन होईल की नाही, त्याचं पोषण होईल की नाही, त्याचं भवितव्याबद्दल त्याच्या भविष्याबद्दल अनुकूल असं काळजीपूर्वक लालन पालन होईल की नाही, त्याची जोपासना केली जाईल की नाही याची मला मुळीच चिंता वाटत नाही. प्रजापती माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करत आहे. आता प्रजापती जी तिची वडील बहीण होती म्हणजे शुद्धोधनाची दुसरी पत्नी होती, तर त्या शुद्धोधनाच्या दुसऱ्या पत्नीला महामाया म्हणते की माझं जे आता हे बाळ आहे हे बाळ मी तुझ्या स्वाधीन करीत आहे, त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. म्हणजे बा मी आई असताना मी जसा माझ्या बालकाचा माझ्या मुलाचा जसा सांभाळ करी तू आईपेक्षाही त्याचा चांगला सांभाळ करशील याच्याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. म्हणजे बा तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे की ज्या प्रकारे मी माझ्या मुलाचा सांभाळ केला असता त्याच्यापेक्षाही तू माझ्या मुलाचा माझ्या बालकाचा सांभाळ करशील. आता कष्टी होऊ नका, मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या. देवाचं बोलावणं आलं आहे. आता महामाया काय म्हणतात, महामाया म्हणतात की आता कष्टी होऊ नका, म्हणजे आता तुम्ही दुःखी होऊ नका, आता तुम्ही दुःखी होऊ नका, कारण मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या. आता इहलोक म्हणजे जिथं ज्या जागेवर म्हणजे आपण जीवन जगतो संसारात जिथे आपण जीवन जगतो त्याला इहलोक आणि मृत्यू पावल्यानंतर परलोक, तर ते म्हणतात किंवा इहलोक महामाया म्हणतात इहलोक सोडण्याची मला आता तुम्ही आज्ञा द्या, परवानगी द्या, कारण देवाचं बोलावणं मला आलेलं आहे, त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहे. असे म्हणून महामायेने प्राण सोडला. महामाया म्हणतात की देवाचं मला बोलावणं आलेलं आहे, आता मला तुम्ही आज्ञा द्या की हे जे इहलोक आहे हे मी इहलोक सोडलं पाहिजे आणि देवाचे जे दूत आहे ते मला घेण्यासाठी थांबलेले आहे असं महामायेने म्हटलं आणि आपले प्राण सोडले. शुद्धोधन व प्रजापती या दोघांनाही दुःखावेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला. म्हणजे महामायेला आणि प्रजापतीला जसंही समजलं की महामाया आता आपल्याला सोडून गेलेली आहे, महामायेने प्राण सोडलेला आहे, तर त्यांनी आक्रोश केला, जोरात आवाज केला आणि आपलं दुःख हे व्यक्त केलं, कारण त्यांचं दुःख हे अनावर झालेलं होतं. सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेव्हा तो अवघ्या 7 दिवसाचा देहावसान म्हणजे जेव्हा त्यांची आई जेव्हा त्यांची माता त्यांना सोडून गेली सिद्धार्थाला, तेव्हा सिद्धार्थ फक्त 7 दिवसाचे होते. 7व्या दिवशी सिद्धार्थाला त्यांची माता ही सोडून गेली होती. सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता. शुद्धोधनाचा पतीपासून झालेला तो पुत्र होता. म्हणजे एक महामायेला झालेला पुत्र म्हणजे सिद्धार्थ आणि दुसरा जे महामायेची जे वडील बहीण होती महाप्रजापती तिला एक पुत्र झालेला होता आणि त्या पुत्राचं नाव नंद असं होतं. सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते. महानाम अनिरुद्ध हे त्याचा चुलता शुक्लोधन याचे पुत्र होते. म्हणजे कालच्या भागात जसं आपण बघितलं होतं की शुद्धोधन राजाला 5 भाऊ 2 बहिणी होत्या, तर त्यातला शुद्धोधनाचा जो एक भाऊ होता शुक्लोधन आणि त्यांचे सुद्धा पुत्र होते महानाम आणि अनिरुद्ध, असे समजा त्यांना अनेक असे चुलत भाऊ होते. आनंद हा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याची मावशी अमिता हिचा पुत्र होता. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा
लहान होता, आता वडील होता म्हणजे वयाने तो मोठा होता. बालपण आणि शिक्षण. जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे. आता जेव्हा सिद्धार्थ आता म्हणजे 7 दिवसानंतर व त्यांची माता त्यांना सोडून गेली. आता जेव्हा सिद्धार्थ चालते बोलते झाले, चालू लागले, बोलू लागले, तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक हे शुद्धोधनाजवळ आले. म्हणजे शुद्धोधनाला त्यांनी सांगितलं, एकत्र जमले ते सर्व आणि शुद्धोधनाला त्यांनी सांगितलं की अभया या ग्रामदेवतेच्या देवळात या मुलाला सिद्धार्थाला तुम्ही दर्शनाला न्या. शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले. आता महाप्रजापती जी होती तिला सांगितले की आपल्या सिद्धार्थाला कपडे घाल, कारण आपल्याला अभया या ग्रामदेवताच्या मंदिरात देवळात आपल्याला दर्शनाला न्यायचं आहे. ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले. आता मावशी म्हणजे महाप्रजापती ही त्यांची मावशीच होती. तर मावशीला त्यांनी गोड आवाजात विचारले की आपल्याला कुठं जायचं आहे, म्हणजे आपल्याला कुठं नेण्यात जात आहे. तेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे. तेव्हा तो हसला. सिद्धार्थ तेव्हा हसले, तथापि शक्यांच्या रीतिरिवाजानुसार देवळात गेला. म्हणजे त्याने सिद्धार्थाने त्यांच्या मावशीला विचारले की बा आपल्याला कुठं कपडे गिपडे घालणं चालू आहे, आपल्याला कुठं जायचं आहे असा प्रश्न विचारला. तर तेव्हा मावशीने सांगितलं की आपल्याला देवळात जायचं आहे. तर सिद्धार्थाला हसू आलं. सिद्धार्थ तेव्हा हसले, तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार म्हणजे शाक्यांचं जे रीतिरिवाज होते, जे परंपरा होती, त्या परंपरेनुसार ते काही बोलू शकले नाही. त्यांच्या परंपरेनुसार ते देवळात दर्शनासाठी गेले. आता वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासास सुरुवात झाली. म्हणजे जेव्हा सिद्धार्थ आता 8 वर्षाचे झाले, 8 वर्षाचे झाले असताना त्यांचा विद्या अभ्यासासाठी सुरुवात झाली. महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोधनाने ज्या 8 ब्राह्मणांना बोलावले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्यांचे प्रारंभीचे गुरु झाले. म्हणजे ज्यांनी सुरुवात, आता सिद्धार्थ 8 वर्षाचे झाले, आता सिद्धार्थ 8 वर्षाचे झाले, मग त्याची विद्या समजा अभ्यास, जो विद्या अभ्यास आहे त्या विद्या अभ्यासाला सुरुवात झाली. आता महामायेच्या स्वप्नाचा अर्थ म्हणजे आपण कालच्या भागात पाहिलं होतं की महामायेला स्वप्न पडलं होतं. सुमेध बोधिसत्व जेव्हा त्यांच्या स्वप्नात आले होते आणि त्यांना विचारलं होतं की माझा बा शेवटचा जन्म आहे आणि हा मला पृथ्वी तलावर घ्यायचा आहे, तर तुम्ही बा माता होण्याची संमती देसाल का, म्हणजे तुमची परवानगी आहे का माता होण्यासाठी माझी. तर असं जे स्वप्न होतं त्याचा अर्थ शुद्धोधनाला समजला नव्हता. तेव्हा त्यांनी 8 ब्राह्मणाला त्या स्वप्नाचा अर्थ सांगितण्यासाठी राजगृहामध्ये बोलावले होते. मग ते 8 गुरु जे सुरुवातीला आलेले होते तेच 8 गुरु त्यांचे प्रारंभीचे गुरु ठरले. म्हणजे सुरुवातीचे त्यांचे गुरु झाले. त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व ज्ञान त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोधनाने उदिच्च देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सभ्यमित्राला बोलावून घेतले. आता ते 8 जे ब्राह्मण होते त्या 8 ब्राह्मणांना जेवढी काही म्हणजे त्यांनी विद्या असेल, म्हणजे जेवढं काही त्यांना ज्ञान असेल तेवढा सर्व अभ्यास सिद्धार्थाला शिकवला. आता सर्व अभ्यास शिकवल्यानंतर शुद्धोधनाने काय केलं की उदिच्च देशातील थोर म्हणजे जेव्हा महान थोर कुळात जे जन्मलेले आहे, उच्च परंपरागत आहे, अशा उच्च परंपरा असलेल्या सभ्यमित्राला बोलावून घेतले. सभ्यमित्र हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांगे आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता. म्हणजे हा सभ्यमित्र जो होता, या सभ्यमित्राला सर्वच याचं ज्ञान होतं. सभ्यमित्राला भाषाशास्त्र याचं ज्ञान होतं, व्याकरणशास्त्र याचं ज्ञान होतं, वेदाचं ज्ञान होतं, वेदांगे आणि उपनिषदे याचं ज्ञान होतं. तर शुद्धोधनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले. आता शुद्धोधनाने काय केलं, त्यांच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून, म्हणजे सुवर्ण कलश जो आहे तो कलश जो सभ्यमित्र होता त्यांच्याजवळ दिलं आणि सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्यांच्या स्वाधीन केलं. म्हणजे त्यांच्या जबाबदारी, शिक्षणाची जबाबदारी, विद्या अभ्यासाची जबाबदारी त्या सभ्यमित्रावर टाकली आणि त्याच्या स्वाधीन सिद्धार्थाला केले. हा त्याचा दुसरा गुरु ठरला. आता 2 गुरु झाले. पहिले गुरु म्हणजे सुरुवातीला ज्यांनी
जे भविष्यवाणी आहे स्वप्नाचा जो अर्थ सांगितला होता ते 8 जे ब्राह्मण होते ते 8 ब्राह्मण सिद्धार्थाचे पहिले गुरु आणि दुसरं म्हणजे सब्बमित्त हा सिद्धार्थाचा दुसरा गुरु ठरला. त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे आत्मसात केली. आता जेवढे काही दर्शनशास्त्रे असतील त्यांच्या हाताखाली राहुल सब्बमित्ताच्या हाताखाली राहुल सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे आत्मसात केली. म्हणजे ते सर्व त्यांनी शिकून घेतलं, आत्मसात केलं. याशिवाय त्याने आलार कलामाचा शिष्य भारद्वाज याचकडून ध्यानधारणेची विद्या संपादली. आता याशिवाय जो आलार कलाम होता, आलार कलामचा जो शिष्य होता भारद्वाज यांच्याकडून सुद्धा त्याने ज्ञानधारणेची विद्या संपादन केली, आत्मसात केली. आणि भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथे होता. आता ज्यांच्याकडून त्यांनी जे राहिलेली ध्यानधारणेची जी विद्या जी आहे ते संपादन केली म्हणजे आत्मसात केली, तर तो भारद्वाज म्हणजे भारद्वाज जिथे राहत होता त्यांचा आश्रम हे कपिलवस्तू येथे होतो. साधु साधु साधु. प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे अशी ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष असंख्य हे नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. साधु साधु साधु.